नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या शेवटचा चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी अजून सुद्धा काही जणांनी काही सेवा केल्या नसतील किंवा या दिवशी बघा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला काही या दिवशी सेवा करायच्या आहेत किंवा शिवमूठ कोणती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर शिवमूठ ही कोणती असणार आहे त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर उद्या श्रावण सोमवार आणि ज्यांनी अजून सुद्धा काहीच सेवा केल्या नसतील तर नक्कीच या दिवशी शेवटच्या श्रावण सोमवारी आपल्याला ह्या सेवा नक्कीच करायच्या आहेत. तर बघा, श्रावण सोमवारी आपल्याला शिवमूठ ही जवस आलेली आहे. तर ही जव किंवा जवस, तर बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहिती नाहीये की जव आणि जवस यातील फरक. तर आपल्याला स्क्रीनवरती मी इथं देत आहे की जव आणि जवस यातील फरक. तर हीच आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. तर जव हे शिवमूठ आपल्याला अर्पण करायचे आहे. जसं की आपल्याला शिवमूठ अर्पण करत असताना शिवलिंगावरती एक मूठ आपल्याला जव घ्यायची आहे, त्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि ती शिवमूठ आपल्याला 3 वेळा आपल्याला अर्पण करायची असते. तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की शिवमूठ कशी अर्पण करावी. तर शिवमूठ ही आपल्याला अशी मुठीमध्ये घ्यायची आहे, अशा साईडनी, ह्या साईडनी आणि ह्या साईडनी अशा पद्धतीनं आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे आणि मंत्र देखील आपल्याला शिवमूठ अर्पण करत असताना म्हणायचा आहे. तर शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दिरा भावा ननंदा जावा, व्रतारा नावडतीची आवडती करे देवा, असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर शिवमूठ ही अर्पण करायची आहे. आणि जसं की आपल्याला या दिवशी अभिषेक सुद्धा करायचे आहेत. ज्यांना अजून जे श्रावण सोमवार 3 गेलेले आहेत तर त्यांना कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल तर ह्या श्रावण सोमवारी तरी आपल्याला काही अभिषेक करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता किंवा रुद्राभिषेक जर तुम्ही अजूनपर्यंत केला नसेल 3 श्रावणी सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये तर नक्कीच या श्रावण सोमवारी आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. तर रुद्राभिषेक कसा करायचा तर तो सुद्धा डिटेलवर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला श्रावण सोमवारी अजून काही सेवा करायच्या आहेत आणि जर तुमच्याकडून रुद्राभिषेक होत असेल तर सर्वात उच्च कोटीची सेवा ती होती आपल्याकडून. त्यामुळे नक्कीच ज्यांना शक्य असेल तर त्यांनी रुद्राभिषेक नक्कीच करायला हवा. त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेक झाल्यानंतर ही शिवमूठ अर्पण करायची असते. आणि जर तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवमहिम स्तोत्र म्हणत देखील अभिषेक करू शकता. तर ते सुद्धा प्राकृतमध्ये नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करत अभिषेक करू शकता किंवा अभिषेक झाल्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत आपल्याला 108 शिवांची नावं घेत बेलपत्र देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर बघा, जर तुम्हाला खरंच धोत्र्याचं फूल किंवा फळ जर भेटत असेल तर नक्कीच ते सुद्धा आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. पांढरी फुले आपल्याला अर्पण करायची आहेत. ज्यांना काहीच करणं शक्य नसेल तर त्यांनी या दिवशी श्रावणी सोमवारी म्हणजेच उद्या आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं जरी म्हणत तुम्ही शिवलिंगावरती जरी अभिषेक केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही. पण ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी ह्या सेवा करायला विसरू नका. आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करायचा आहे. ज्यांची सेवा चालू असेल तर ते करणारच आहेत. पण ज्यांनी अजून सुद्धा काही केले नसेल सेवा तर त्यांनी या दिवशी शिवलीलामृताचा म्हणजे जो मोठा ग्रंथ आहे त्याचं सुद्धा या दिवशी पारायण करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर त्या मोठ्या ग्रंथाचं सुद्धा 1 दिवसीय पारायण या दिवशी तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर शिवलीलामृताचा 11वा अध्याय जो रुद्र पठण करण्याचं पुण्य आपल्याला देतो तर तो सुद्धा 11वा अध्याय तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करू शकता. त्यानंतर जी भगवान शिवांची सर्वात प्रभावी सेवा अजून काही असतील तर शिव चालीसा हे सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता. शिव गायत्री मंत्र तर हे सुद्धा या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त वेळा पठण करायचं आहे. तुम्ही 24 वेळा किंवा 1 माळ सुद्धा या दिवशी याची पठण करू शकता. आणि ह्या सर्व काही सेवा झाल्यानंतर आपल्याला जी शिवमुठीची कहाणी आहे तर ते सुद्धा आपल्याला पठण करायची आहे. तर नक्कीच
तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर या दिवशी नक्कीच पठण करायला विसरू नका, कारण श्रावणी सोमवार हा शेवटचा सोमवार असणार आहे। ह्या वर्षी 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच ज्यांनी काहीच सेवा नसतील केल्या तर त्यांनी हा सर्व काही सेवा मी सांगितलेले आहेत तर त्या नक्कीच करायला विसरू नका। आणि जी शिवमुठीची कहाणी आहे तर ती सुद्धा आपल्याला पठण करायची आहे, किंवा जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही श्रवण तरी नक्कीच करायला हवं। तर या दिवशी ह्या सेवा आवर्जून करा। आतापुरतं एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।